पालघर जिले के दहानू तहसील के वरोती गांव में सरकारी जमीन की पैमाइश के दौरान हालात अचानक तनावपूर्ण हो गए। स्थानीय आदिवासी और प्रशासन आमने सामने आ गए। मौके पर भारी हंगामा देखने को मिला, जिसके बाद बड़ी संख्या में पुलिस और सशस्त्र बल तैनात किए गए। इस बीच पुलिस पर आदिवासी नागरिकों से मारपीट और महिलाओं के साथ धक्का मुक्की के गंभीर आरोप लगे हैं। घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। आइए देखते हैं हमारे संवाददाता माधव तल्हा की यह विशेष रिपोर्ट। बुधवार 16 जुलाई को वरोती गांव के सर्वे नंबर 56 और 57 की सरकारी पैमाइश के लिए राजस्व विभाग की टीम भारी पुलिस बंदोबस्त के साथ मौके पर पहुंची। जैसे ही पैमाइश शुरू हुई, स्थानीय आदिवासी नागरिकों ने जमीन पर अपना दावा जताते हुए आपत्ति दर्ज कराई। देखते ही देखते विवाद बढ़ गया और प्रशासन तथा ग्रामीण आमने सामने आ गए। स्थिति को नियंत्रित करने के लिए मौके पर बड़ी संख्या में पुलिस और सशस्त्र बल तैनात किए गए। स्थानीय लोगों का आरोप है कि भीड़ को हटाने के दौरान पुलिस ने बल प्रयोग किया। कुछ महिलाओं के साथ धक्का मुक्की और कई आदिवासी नागरिकों के साथ मारपीट किए जाने का आरोप लगाया गया है। घटना के वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद मामला और अधिक चर्चा में आ गया है। हालांकि पुलिस का कहना है कि सरकारी कार्य में बाधा डालने वाले कुछ लोगों को एहतियातन हिरासत में लिया गया था और बाद में उन्हें छोड़ दिया गया। घटना के बाद आदिवासी एकता परिषद के राष्ट्रीय सचिव डॉक्टर एडवोकेट सुनील परहाड़, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार गुट के पालघर जिला उपाध्यक्ष अशोक भोईर, संयुक्त आदिवासी संरक्षण समिति के धूमसर तथा उलगुलान संगठन के अध्यक्ष अशोक शिंगाड़ा ने पूरे मामले की निष्पक्ष जांच कर दोषी पुलिस अधिकारियों और संबंधित राजस्व अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। उन्होंने चेतावनी दी है कि यदि दोषियों पर कार्रवाई नहीं हुई तो व्यापक आंदोलन किया जाएगा। फिलहाल वरोती गांव में तनावपूर्ण स्थिति बनी हुई है और पूरे मामले पर प्रशासन के अगले कदम पर सभी की नजरें टिकी हैं। तो क्या सरकारी पैमाइश के दौरान वास्तव में आवश्यकता से अधिक बल प्रयोग किया गया? क्या वायरल वीडियो के आधार पर निष्पक्ष जांच होगी? और क्या प्रशासन इस विवाद का शांतिपूर्ण समाधान निकाल पाएगा? इन सभी सवालों के जवाब आने वाले दिनों में सामने आएंगे। कैमरामैन के साथ माधव तल्हा, महाराष्ट्र तक, टीवी न्यूज पालघर। आज पालघर या ठिकाणी जी घटना झाली वेती वरोती आणि वेती वरोतीला घटना होतात, जसं आम्हाला संयुक्त समितीला वेगवेगळ्या आमच्या भागामध्ये काम करत असताना सर्व संघटना जसं आम्हाला ही घटना माहिती पडली त्या घटनेचा आम्ही प्रथम निषेध करतोय। आणि जर आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त मग सर्व संघटना आम्ही एकूण करायचं कॉन्टॅक्ट केलं। संयुक्त समितीचे सचिव आहेत आणि वेगवेगळ्या आमच्या ज्या संघटना काम करतात त्याचे अध्यक्ष प्रतिनिधी आहेत आणि याच्या माध्यमातून आम्ही कलेक्टरला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्या। पण आणि तसेच आम्ही SP साहेबांनाही एक आम्ही निवेदन दिलेलं आहे। जी वेतीवरोतीला जी घटना झाली, वाईट घटना झालेली, याचा निषेध करत असताना तातडीने त्यांच्यावर कारवाई करा। जे अधिकारी कर्मचारी आहेत त्याच्यावर आदिवासी प्रतिबंधक कायद्यामध्ये ते गुन्हा दाखल करावी अशा पद्धतीने आम्ही मागणी केलेली आहे। तर आपल्या आता ही आपल्याची थोडंसं साथी त्याच्यावर प्रतिक्रिया द्या। आदिवासी संयुक्त समितीच्या आम्ही पदाधिकारी सर्व सदस्य आहोत। वरोतीला जी घटना घडली 15 तारखेला अत्यंत निषेध करण्यासारखी घटना आहे। या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा असून देखील या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासींचे अत्याचार इतके वाढलेले आहेत। आज त्या वरोतीमध्ये असलेल्या त्या जमिनीवरती आदिवासी कुटुंब वर्षानुवर्ष तिथे शेती करतात। त्यांचं घर तिथे आहे, त्यांचं कुटुंब त्या जमिनीवर होतं आणि ग्रामपंचायतचा पैसा आहे, संपूर्ण आदिवासी भाग आहे। एवढं असताना एक मुस्लिम समाजाचा माणूस पैशाच्या जोरावरती तिथे पोलीस बंदोबस्त आणतोय। ते पोलीस बंदोबस्त ते सुद्धा त्याने कायदेशीर घेतला असं माहिती नाही आणि पोलीस बंदोबस्त आले मोजणीच्या वेळेला ते याच्यासाठी असतात की देखील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून येतात। परंतु जेवढं तिथे आदिवासी गरीब माणसांवरती सुव्यवस्था बिघडण्याचं आदिवासीचं मुळीच ते एकदम शांत स्वभावाचं असतो। हे पोलीस डायरेक्ट त्यांना मारहाण करतात
खेचून घेतात आदिवासी माणसाला. एवढी हिंमत जर पोलीस डिपार्टमेंट जर अशा प्रकारे आदिवासी माणसाला जर अन्याय अत्याचार करत असतील तर असे पोलीस जे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत ते पालघर जिल्ह्यामध्ये पोलीस नाही पाहिजे. आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जे प्रशासकीय अधिकारी येतील ते पोलीस असोत नाहीतर महसूलचे असो तर कुठल्याही पण अधिकारी आहेत हे आम्हा आदिवासींच्या विचाराला संस्कृतीला तेथील रूढी परंपरेला आणि तेथे असलेल्या जे शेतकरी आहेत भूमिपुत्र आहेत त्यांना विचारांशी एकदम समतोल राखणारे असतील समविचारी असतील असेच अधिकारी आमच्याकडे ठेवावेत आणि जे तिथे असलेले जे मोजणीसाठी आलेले अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी म्हणून संयुक्त समितीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. नमस्कार, मी अशोक भोईर, श्रमिकांचा आधार या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि आदिवासी संयुक्त समिती ज्या या पालघर जिल्ह्यामध्ये 48 संघटना आहेत त्या संघटनेचा मी सदस्य आहे. आम्ही आदिवासी संयुक्त संरक्षण समितीचे सर्व या ठिकाणी प्रतिनिधी मंडळ आज जो वरोदीला म्हणजे डहाणू तालुक्यातील वरोदी या ठिकाणी संतोष अजरे यांच्या संदर्भामध्ये जो प्रकार घडला त्यांचं पूल लागलेलं असताना ते जमीन कसत असताना वर्षानुवर्ष जमीन कसतात आणि कोणीतरी एखादा सेट सावकार येतो आणि जमीन माझी अशी मागणी करून आणि तो मोजणी करायला प्राप्त येतो आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये जेव्हा मोजणी करत असताना आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे संतोष उजरे आणि त्याच्या पत्नीला जेव्हा कर्फटतांनी मारहाण पोलिसांनी केली त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचे कंप्लेंट करण्यासाठी आम्ही आज SP साहेबांना त्याचं निवेदन दिलेलं आहे की संबंधित जे अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी या ठिकाणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि तसंच आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. संयुक्त समिती म्हणून जर संबंधित जे कर्मचारी त्याच्यामध्ये दोषी आहेत त्याच्यावर कारवाई केली नाही तर पुढच्या काळात आम्ही रास्ता रोको किंवा मोठं आंदोलन उभारण्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो.